एका तलवारीने मराठ्यांचा धाक बंगालपर्यंत पोहोचवला। तीच तलवार आज लंडनमध्ये लिलावत आहे, पण नागपूरच्या भोसले घराण्यांच्या वंशजांनी ठणकावलंय, आमची तलवार परत आणा। ही आहे राजे रघुजी भोसलेंची शौर्यगाथा आणि त्यांच्या वारसाची लढाई। नमस्कार प्रेक्षकांनो, मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोले मॅच। आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एका ऐतिहासिक तलवारीची गोष्ट, जी नागपूरच्या मराठा साम्राज्याची साक्ष आहे। ही तलवार आहे श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची आणि ती सध्या लंडनमध्ये लिलावासाठी ठेवण्यात आली आहे। पण ह्यामुळे भोसले घराण्याच्या वंशजांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। नागपूरचे मराठा योद्धा श्रीमंत राजे रघुजी भोसले हे मराठ्यांच्या इतिहासातील एक महान, मुत्सही आणि पराक्रमी सेनापती होते। ही तलवार त्यांच्या सामर्थ्याची आणि नेतृत्वाचं प्रतीक आहे। पण प्रश्न असा आहे की ही तलवार लंडन पर्यंत पोहोचली तरी कशी? न्यूयॉर्क मधील एका ब्रोकर कंपनीने ही तलवार लंडन मधील ऑनलाईन लिलावात ठेवली आहे। ही लिलावामुळे नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। भोसले घराण्याच्या वंशजांनी याला तीव्र विरोध दर्शवला आहे। त्यांचं म्हणणं आहे ही तलवार आमच्या पूर्वजांची आहे, आमच्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहे। ती परदेशात विकली जाणं हे आमच्या स्वाभिमानावर घाला आहे। वंशजांनी सरकारकडे मागणी केली आहे की हा लिलाव तातडीने थांबवावा आणि तलवार भारतात परत आणावी। सोशल मीडियावर सुद्धा मोठा वाद चालू आहे। जर ही तलवार भारतात परत आणली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू। सोशल मीडियावरही ब्रिंग बॅक रघुजी स्वॉर्ड हा ट्रेंड जोर धरतोय। मित्रांनो, ही फक्त एक तलवार नाही तर आपल्या इतिहासाचा, आपल्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे। ती लवकरात लवकर भारतात परत आणावी। रघुजी भोसले यांची तलवार फक्त तलवार नाही, ती म्हणजे आपल्या इतिहासाचा एक मोठा भाग आहे। तिला लवकरात लवकर भारतात परत आणणं हे आपलं एक मोठं कर्तव्य आहे। मित्रांनो, तुमच्या पूर्ण व्हिडिओवर काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करा बोले मॅच आपल्या YouTube चॅनलला।